नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या राज डेअरी फार्म मध्ये एकच नंबर टॉपच्या कारवडी उभा झालेल्या आहे दुसऱ्यामध्ये आणि पहिल्या रो मध्ये बघू शकता तुम्ही. आता ही गाय ही दुसऱ्यामध्ये गाय हिची आता ही खाली व्हायलाच आहे, आता ही खाली होणारच राहिली. हिची कॅपॅसिटी दूध द्यायची 25+ ते 30+ पर्यंत हिची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता हिची. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्यामध्ये 6 दात कडकुण्यावर आहे आणि त्याच्या पुढेच बघा खाली झालेलं आहे, खाली गोर आहे आणि आता अजून जार पाडायचाच आहे. तुम्ही बघू शकता गाय एकदम पुरा माफ आहे आणि कम से कम 25, 30, 25, 35 पर्यंतची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता हिची. बघू शकता ही गाय 35 लिटर देऊ शकते. ही गाय 35 लिटर देऊ शकतो. तुम्ही बघू शकता तिचं आडण बघू शकता, तुम्ही तिची क्वालिटी बघू शकतात मित्रांनो. आता पुढे बी बघू शकता तुम्ही. आता ह्या गाय उपलब्ध झालेल्या आहे सगळ्या आपल्या राज डेअरी फार्म मध्ये. ही गाय बघू शकता, ही गाय तिसऱ्यामध्ये, हिला अजून 15 दिवस टाइम आहे. हिची बी दूध देण्याची क्षमता 20 ते 25 लिटर पर्यंत आहे. आणि त्याच्या पुढे बघू शकता ते दुसऱ्यामध्ये जे हिला बी 8 दिवस 10 दिवस बाकी. हिची बी दूध देण्याची क्षमता 25 ते 20 लिटर पर्यंत हिची बी कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता आहे. बघू शकता. आता ही बी इकडे बघू शकता तुम्ही तिसऱ्यामध्ये ही बी गाय तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. हिची बी दूध देण्याची क्षमता 25 ते 30 लिटर पर्यंत हिची बी दूध देण्याची क्षमता आहे. गाय एकच नंबर टॉपच्या कारवडी उभा झालेल्या आणि ही बी बघू शकता तुम्ही. ही बी गाय बघू शकता कच्ची आहे अजून एक. ही साधारण हिला 10 ते 12 दिवस जायचे. हिची बी दूध देण्याची क्षमता 25 ते 30 लिटर पर्यंत आहे. म्हणजे अशा टॉपच्या आपल्या राज डेअरी फार्म मध्ये गाय उपलब्ध झालेल्या आहे. आणि तुम्ही बघू शकता ही बी बघा व्हाईट मध्ये पॅच मध्ये ही बी गाय तिसऱ्यामध्ये जे हिची बी दूध देण्याची क्षमता 25 ते 30 लिटर पर्यंत आहे. एकदम टॉप एकदम हत्यार उभा झालेले आहे आपल्याकडे. ही बी बघू शकता तुम्ही. ही बी गाय बघू शकता. आता ही बी गाय दुसऱ्यामध्ये हिची बी दूध देण्याची क्षमता हिला बी 10 ते 15 दिवस बाकी. हिची बी दूध देण्याची क्षमता 20 ते 25 लिटर पर्यंत हिची बी कॅपॅसिटी. ही त्याच्या पुढे बघू शकता ती अजून एक ही बी गाय बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो. हिला बी 20 ते 25 लिटर पर्यंत हिची बी कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता आहे. या गाय सगळ्या गाय म्हणजे दुसऱ्या पहिलं. आता हे जे बघू शकता तुम्ही याच्यामध्ये ही बी गाय तिसऱ्यामध्ये हिची बी दूध देण्याची क्षमता 25 ते 30 लिटर पर्यंत आहे. आणि आता बघू शकता पहिलं रोई 4 दात मध्ये हिला साधारण 15 दिवस जायचे. तुम्ही गाय बघू शकता एकदम टॉपचा हत्यार उभा आहे. आणि विशेष म्हणजे एकदम क्वालिटी याच्या आणि सगळ्या गोष्टीमध्ये 4 जागे 4 सडे. त्याच्या पुढे बघू शकता तुम्ही अजून ही बी गाय दुसऱ्यामध्ये ही बी गाय 25 ते 30 लिटर पर्यंत हिची बी दूध देण्याची क्षमता आहे. आणि त्याच्या पुढे एक सफेद घोडा बघू शकता तुम्ही व्हाईट मधला. जो गाय पहिल्या रो मध्ये एकदम पुरा मापाचं आहे. याला साधारण 15 ते 20 दिवस बाकी आहे. आणि विशेष म्हणजे असा एकदम क्वालिटी ब्रीडचा वासरू आहे. आणि दाताला 6 आहेत पहिल्यामध्येच. थोडंसं ग्लेटिंग आणि हाईटबीट वाढल्यामुळे भरपूर तिचं असं आहे एकदम कंडिक्शन सगळे 4 जागे 4 सडे तिचे बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि ह्या ज्या गाय आहे या आपल्या राज डेअरी फार्म मध्ये उपलब्ध झालेल्या आहे. आणि विशेष म्हणजे असा की आता बरेचसे शेतकरी म्हणतात काही बाबा मला पिळून बी भेटल्या पाहिजे. विषय असा असतो शेतकरी मित्रांनो, जर गाय समजा खाली वेळेला असली तर आपण ती पिळून बी देऊ शकतो. पण आता गाभण गाय डायरेक्ट कसं काय पिळून देऊ शकतो आपण? त्याची सडांगाची आपण बोली देऊ शकतो तुम्हाला गाभण गायची. विशेष म्हणजे असा की तुम्ही जे गाय घेणार आहे तसं तुम्ही दाम लावणार आहे तशी बी गाय दूध देण्याचं तिचं आडण असतं खालतं. बघू शकता तुम्ही. आता बघूच राहिले व्हिडिओच्या माध्यमातून गाय अशा आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहे. तर माऊली बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट येत्या की तुम्ही किंमत सांगत नाही. आता विषय असा आहे माऊलींनो शेतकरी मित्रांनो, किंमत सांगायचा विषय असा आहे की गाय बघून किंमत आहे आपल्याकडे. विषय असा आहे की आपल्यापासून 60,000 रुपये स्टार्टिंग येतं पार 1.5-2 लाखापर्यंत बी गाय आहे आपल्याकडे. विशेष म्हणजे कसा बरेचसे शेतकरी म्हणतात बाबा आता आपण पैसे मोजतो मग तसं दूध भेटत नाही. मग आता तुम्ही बघू शकता तुम्ही आता त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणलेली बी गाय दाखवलेल्या आहे. ह्या बी गाय तुम्ही बघू शकता कम से कम 25, 30, 35 लिटर पर्यंत त्यांची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता आहे त्या गायांची बी. तुम्ही बघू शकता तशा गायांना तुम्हाला पैसे लावाच लागणार शेतकरी मित्रांनो. आणि कसे बी तुम्ही कसं काय लावणार आहे? तुम्ही गाईचं दूध बघूनच गाईचे पैसे लावणार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आले त्यांना गाडी आणि पावती करून भेटन का? शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून येतात. आणि विशेष असा की कोणतेही अडचण त्याला रस्त्याने आपण येऊ देणार नाही. विशेष म्हणजे असा की काय तुम्हाला आपलं राज डेअरी फार्मचं लेटर असतं त्याच्यावर तुम्हाला सडांगाची बोली हे पावतीवर लिहून राहीन तुम्हाला. विशेष म्हणजे असं आणि गाडी बी उपलब्ध राहीन. तुमचं 10 गायाचं बजेट असेल 10 गायाची राहीन. 4 गायाचं बजेट असेल 4 गाडीची बी राहीन. 2 गायाचं असलं तरी 2 गायाचं गाडी आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे सगळ्या गाड्या तुम्ही जसं माल खरेदी करायचं तशा गाड्या आपल्याकडे उपलब्ध असतात. शेतकरी बांधवांना तुमच्या मित्रांच्या आशा ह्या झाल्या अजून किती गाय पाहायला भेटन? अशा स्टॉपच्या म्हणजे आपल्या ज्या मित्रांकडे गाय आता सध्या उपलब्ध झालेल्या अशाच मोठ्या गाय तुम्हाला कम से कम ज्यादा नाही सांग 60 ते 70 गाय अशा टॉपच्या एकदम 35-30-35-30-25 लिटर. आता गोठ्यावर किती दिवस पाहायला भेटन गाय? गोठ्यावर तुम्हाला
शनिवार, रविवार आणि सोमवार या 3 दिवसात तुम्हाला फुल गोठ्यावर गाया बघायला भेटतील शेतकरी मित्रांनो. आणि विशेष म्हणजे असं की तुमचं जर गोठ्यावर नाही जमलं तर मग आपल्या लोणी मार्केटमध्ये, महाराष्ट्राचा मार्केट आपल्याला गाजलेलं लोणी मार्केट, तर याच्यामध्ये कम से कम 2 ते 2.5 हजार गाया उपलब्ध असतात. मंगळवारपासून चालू होतो बाजार तर पार बुधवारपर्यंत बाजार असतो. विशेष असा की मग आणि जो गाय समजा बुवा आता काही होतं शेतकऱ्याला थंडीचे दिवस आहे तर काही शेतकऱ्यांना जमत नाही यायला भाऊ की लवकर बुवा, कसं काही शेतकरी आता मोठ्या गाड्या असतात काही शेतकऱ्यांकडे नसतात, तर ते काय म्हणतात बुवा आम्हाला मध्यवर्ती यायचं ठरलं तर मग तुम्ही शनिवार, रविवार, सोमवारी तुम्ही येऊ शकतात मध्यवर्ती. आणि जर बाजारात द्यायचं असलं तर मग तुम्ही आपलं मंगळवार, बुधवार हे 2 दिवस असतात बाजाराचे. आणि बाकी इतर दिवस मग आपले हे तर असतात शनिवार, रविवार, सोमवार असतात आपल्या गोठ्यावर गाया भरपूर असतात. त्याच्यामुळे काय शेतकऱ्यांना काही अडचण बी येणार नाही. म्हणजे विषय असा आहे की तुम्ही गोठ्यावर बी येऊ शकतात. आणि विषय असा म्हणजे की आता काही शेतकरी म्हणतात बोललं किंमत सांगतात तुम्ही, तर विषय असा आहे शेतकरी मित्रांनो, किंमत सांगायचा विषय असा आहे की तुम्ही जी गाय चॉईस करणार आहे तर ते गाईचंच दर होणार आहे. तर तुम्हाला कोणत्याही बी गायची कशी किंमत सांगल्या जाणार नाही ना. विषय असा तुम्ही जशी गायचं मोल करशाल तशी तुम्हाला गाय. आणि दूध बी विषय असा आहे तुम्ही पैसे मोजू राहिले तर तुम्ही गाय बघूनच पैसे मोजू राहिले. विषय म्हणजे असा आहे की तुम्ही दुधाच्याच गायचे पैसे मोजू राहिले. आता तुम्ही बघू शकता, आता गाय तुम्हाला दाखवलेली मी आता व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही तर बघणारच आहे, पण तुम्ही हे बघू शकता आपल्या राज डेअरी फॉर्ममध्ये एकदम टॉपच्या आणि एकदम हातरीने अशा उभा झालेला आहे की ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी मला लवकरच संपर्क करावा. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 96 57 65 39 56. रामकृष्ण हरी. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, राजू भाऊ महापारे यांनी आपल्याला भरपूर अशी माहिती दिलेली. ज्या बी शेतकरी बांधवांना काही खरेदी करायची असेल तर त्यांनी राजू भाऊ महापारे यांना संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.